कुठे जिथं अडचण असेल तिथं काका धावून आलेत. आमच्या दिव्यांग बांधवांच्या कुबड्या असेल किंवा एखाद्याला आर्थिक मदत असेल किंवा ऑपरेशन असेल, काकांनी वारंवार आम्हाला मदत केली आहे. आपण सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव आम्ही राष्ट्रवादीच्या पाठीच्या जाहीर पाठीमध्ये आहोत. मंडळी, निवडणुकीचं वातावरण मोठ्या प्रमाणात तापताना दिसून येतं आणि याच माध्यमातून जिल्हा परिषदचा आकडा लागलाय. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली. याच माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आपले अपंग बांधव अशा पद्धतीने घड्याळाचा झेंडा घेऊन इथं मार्गस्थ होताना दिसून आले. आणि आपण त्यांच्याकडून थेट पत्रिका जाणून घेऊ, त्यांनी घड्याळाला का पाठिंबा दिला आणि त्यांना काय वाटतंय की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी घड्याळाला पाठिंबा दिला आणि का दिला, थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. काय सांगाल तुम्ही, थेट घड्याळाचा पाठिंबा देऊन रॅली काढली आहे, अपंग बांधव आहेत आपले सगळे, काय वाटतं, तुमची खंत काय होती तेव्हा तुम्ही घड्याळाला पाठिंबा दिला किंवा तुम्हाला का वाटतं घड्याळाला पाठिंबा द्यावा? घड्याळानं आतापर्यंतचे दिव्यांग बांधवांच्या ज्या असताय त्या आपुलकी, प्रेम, माया आणि प्रत्येक आडी अडचणीला काकांनी आम्हाला मदत केली आहे. कुठल्या काकांनी? राजू काकांनी. अडचण असेल तिथे काका धावून आलेत. आमच्या दिव्यांग बांधवांच्या कुबड्या असेल किंवा एखाद्याला आर्थिक मदत असेल किंवा ऑपरेशन असेल, काकांनी वारंवार आम्हाला मदत केली आहे. आपण सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव आम्ही राष्ट्रवादीच्या पाठीच्या जाहीर पाठिंबा दिला आहे. पण काकांनी तुम्हाला पाठिंबा दिला हे बरोबर आहे, परंतु गेले अनेक वर्ष काका समाजकारणात काम करत असतात, परंतु या निवडणुकीच्या दरम्यान तुम्हाला का मदत केली असं काय त्यांचं हित आहे का, त्यात का स्वार्थ आहे? नाही, काकांचा स्वार्थ वगैरे काय नाही. काकांची एक भावना आहे, दिव्यांग, विधवा, निराधार महिलांना ते सतत मदत करत असतात. निराधार असेल किंवा त्यांना बी धावून जातात. जिथे जिथे संकट येईल तिथे काका पाठीशी उभं राहतात आमच्याशी. त्यामुळे आम्ही काकांना संपूर्ण पाठिंबा दिला आहे, आम्ही दिव्यांग बांधवांनी संपूर्ण. काय वाटतं आता तुमच्या मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव या वाटर स्टेशन जिल्हा परिषद गटातील हे सर्व दिव्यांग बांधव दिसून येतात. काय सांगाल तुम्ही, राजू काकांकडे अशी कोणती भूमिका तुम्हाला आवडली की तुम्ही त्यांच्या बरोबर गेला आणि काय वाटतं तुम्हाला, का मदत करत असावी तुम्हाला वेळोवेळी, का त्यांचा स्वार्थ यामध्ये दिसून येतो? थोडक्यात काय सांगाल? मी एकच सांगतो, जो जिल्हा परिषदेचा निधी असतो 5% गेले ते वाटत नाहीत. आमच्या काका जर गेले तिथं जिल्हा परिषदमध्ये निवडून आम्ही बहुसंख्येने दिलं तर आमचा दिव्यांगाचा जो 5% निधी असतो, घरकुल योजना असते, जो फंड आहे सेसमेंट, ते काका आम्हाला नक्कीच, मला असं वाटतं की काका तो फंड 100% खर्च करणार. काका फंड खर्च करणार. बाबा, तुम्ही काय सांगाल, गेली अनेक वर्ष समाजकारणात काम काका करतात, राजू काका भोसले यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणावरती आम्हाला दिव्यांग बांधवांना वेळोवेळी मदत करतात, तुम्ही काय सांगाल? करतात ना, वेळोवेळी मदत सगळी मदत करतात म्हणून तर आम्ही हे करतोय. निवडणुकीच्या दरम्यान अशी मदत होते का काका कायमची करत असतात, तुम्हाला काय वाटतंय? कायमचे करत असतात म्हणून तर आम्ही हे करतोय त्याच्यामुळं. नमस्कार. काय वाटतंय तुम्हाला, राजू काका भोसलेंच्या माध्यमातून आपण थेट घड्याळाची रॅली काढली आता, काय वाटतं तुम्हाला की मोठ्या प्रमाणावरती यांनी सांगितलं की काका राजू काका भोसले हे आम्हाला कायम मदत करत असतात, तुम्हालाही तसंच वाटतंय का? कसं आहे, दिव्यांगासाठी जे झटतात आणि दिव्यांगाच्या हक्कीला जे धावून येतात अशाच व्यक्तीला आम्ही सहकार्य करण्याची आमची तर भूमिका आहे. मग राजू काका हे दिव्यांगाच्या प्रत्येक हक्काला येतात, त्यामुळं आम्ही तर पूर्ण दिव्यांग बांधव त्यांच्याच एकजुटीने आम्ही त्यांचा प्रयत्न करत आहेत. ओके. तर मंडळी, जाणून घेतली कशा पद्धतीने इथल्या दिव्यांग बांधवांच्या या समस्या होत्या आणि याच माध्यमातून वेळोवेळी समस्यांना धावून येणारे म्हणजे राजेंद्र काका भोसले यांच्या माध्यमातून कायम आता निवडणूक लागली त्यापुरतेच नव्हे तर कायम हे दिव्यांग बांधवासाठी हक्काला धावून येतात. त्यामुळं दिव्यांग बांधवांनी त्यांची हे ऋण फेडण्यासाठी आज या संपूर्ण वाटा स्टेशन नगरीला रॅली काढली, आपली बाईक रॅली काढली. त्या माध्यमातून ही बाईक रॅली कशा पद्धतीने आता वाटा स्टेशन मार्गस्थ होत आहे त्याचा आढावा आपण थेट ग्राउंड रिपोर्टमधून घेतला. कॅमेरामॅन आशिष मुकुंदराज काकडे, वाटा स्टेशन.